नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आंबेगाव भागामध्ये आलेलो आहोत आणि प्रवीण सरांनी ग्रीन प्लांटची उत्पादनं या ठिकाणी मक्यासाठी संदीप सरांना दिलेली आहेत आणि संदीप सरांनी ग्रीन प्लांटची उत्पादनं या ठिकाणी वापरलेली आहेत. तर आपण संदीप सरांना विचारू की संदीप सर, मक्याच्या उत्पादनासाठी जी ग्रीन प्लांटची ट्रीटमेंट केलेली आहे आणि ही मका तुमच्या समोर आहे, तर काय नेमकं सांगाल या उत्पादनामध्ये, काय तुम्हाला अनुभव आलाय? मक्याची वाढ एकसारखी झाली, उंची चांगली झालेली आहे. मक्याला एकसारखी 2 कणस आलेली आहेत. 2 कणस आले तर दाखवते. एकसारखी 2 आलेली आहेत. प्रत्येक ताटाला 2 कणस एकसारखे आहेत. इकडे आहेत भरपूर ठिकाणी 2-2, म्हणजे प्रत्येक ताटाला 2 कणस आले. मागे तुम्ही मका करत होता आणि यावर्षी मका करताना काय फरक पडलाय? ते म्हणजे पहिले एकच यायचे एकच आणि आहे. एक छोटं राहायचं, पण आता ही 2 एकसारखी झाली. आणि टेम्परेचर काय आता यावेळेस? टेम्परेचर भरपूर आहे आमच्याकडे, 40 टेम्परेचर. तरी पण आता तुमच्या बाजूला पण मका असेल, त्यामध्ये आणि यामध्ये काय अंतर वाटतं ही तुम्हाला? मक्याची उंची कमी आहे, म्हणजे एवढंच आहे. हा. आमची मक्याची म्हणजे 6.5 साडेसात. ते म्हणजे पूर्ण उंची. प्रवीण सर, काय सांगाल तुम्ही? नमस्ते सर. आपण आज रांजणी तालुका आंबेगाव श्री संदीप सरांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. आपल्याबरोबर अभिषेक कुरकुटे आपले मित्र आहेत, सोबत कैलासजी गवारे सर आहेत. संदीप सरांना मी पहिल्यांदा हे प्रोडक्ट वापरायला दिले आणि नंतर रिझल्ट घेऊन आता फ्लावरच्या पिकासाठी पण दिलेले आहेत. नवीन असं जाणवतंय की ताटाची उंची भरपूर झाली, ग्रीनरी भरपूर आहे आणि आलेली कणस ही दोन्ही बी एकसारख्या प्रमाणात आहेत. हा फरक फक्त ग्रीन प्लॅनेट मध्ये आहे. आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कंपनीचे प्रोडक्ट एकदम स्वस्त आहेत, मस्त आहेत, वापरावेत आणि रिझल्ट घ्यावे. धन्यवाद सर.